नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 5 बायकांचा दादला या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात विजय कापडी लिखित उद्घाटन केलं तोतया मंत्र्यानं. ऐकूया. त्या दिवशी सकाळची 9:16 संपली. 17वं मिनिट सुरू झालं आणि तेही संपून 18वं मिनिट सुरू होण्याआधी आमच्या नानू गंभीरचं अपहरण झालं. आपलं अपहरण झालेलं आहे हे कळायला नानू गंभीरला तब्बल 40 मिनटं लागली. कारण त्या 40 मिनटात त्याची शुद्धच हरपली होती. खरं म्हणजे त्या दिवशीच्या वृत्तपत्रातल्या एका ओळीचं भविष्य वर्तवणाऱ्या भविष्यकारानं नानू गंभीरच्या मेषराशीपुढे लिहिलेलं होतं, अनपेक्षित घटनेला सामोरं जावं लागेल, सावध रहा. पण नानू गंभीर सावध झालाच नाही. आता त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की सकाळच्या वेळी दाराशी पडलेलं वृत्तपत्र रात्री जेवणानंतर बिछाण्यात निवांत पडल्या पडल्या वाचायची आमच्या नानूची सवय. साहजिकच ते भविष्य त्याच्यामुळे नजरेलाच पडलं नाही. सकाळी जाग आल्यानंतरचे नानूचे कार्यक्रम ठरलेले असतात. नीनाच्या म्हणजे त्याच्या बायकोच्या हातचा चहा घेऊन झाला की तो आदल्या दिवसभर वाढलेल्या दाढी मिशींच्या खुंटांचा समूळ नाश करण्यासाठी हातात रेझर घेऊन सज्ज होत असे. साबणाच्या फेसाचा थर चढवलेल्या गालावरनं काळजीपूर्वक रेझर ओढून झाला की त्या जागेवर हात फिरवायचा. रेझरला दाद न देणाऱ्या खुंटांचा अंदाज घेऊन पुन्हा रेझर ओढायचा, पुन्हा हात फिरवायचा, पुन्हा रेझर ओढायचा. डोळ्यांना भिंग लावून दाढी मिशीच्या प्रदेशाचं निरीक्षण करण्याची तयारीसुद्धा तो करायला लागायचा. पण त्याऐवजी नीनाची मदत घेणं तो पसंत करायचा. नीनाला हाक मारायचा आणि म्हणायचा, माझ्या गालावरनं हात फिरून बघ जरा. टी व्हीवरच्या रेझरच्या जाहिरातीतली बाई नवऱ्याच्या गालावरनं हात फिरवून समाधानानं गोड हसते बघ. अशा वेळी कमरेवर दोन्ही हात ठेवून नाटके सुरात नीना म्हणायची, पुरे हं तुमचं दाढी मिशींचं कौतुक, मला दुसरी कामं आहेत. नाही ते ठाऊक आहे का मला, पण सगळ्यात महत्त्वाच्या कामाला वेळ देशील का नाही? अगं मी काय दररोज नाही सांगत तुला गालावरनं हात फिरवायला. कधी कधी संशय येतो मला की एखादा चुकार खुंट राहिला तर नाही ना. दाढी गुळगुळीत झाल्याचं सर्टिफिकेट तुझ्याकडनं मिळालं ना हे सबंध दिवस मजेत वावरतो मी. प्लीज ग प्लीज. नानू गंभीरच्या तोंडून प्लीज शब्द निघाला की नीना जवळ यायची. गालावरनं हात फिरवत म्हणायची, लोण्यासारखे गुळगुळीत झालेत हो तुमचे गाल, बोटं घसरतायत माझी. आणि त्याच्या गालाला हलकासा चिमटासुद्धा काढायची, हसायची. कधी कधी तक्रारीच्या सुरात म्हणायची, तुम्ही काही दाढी मिशा राखत नाही, केवळ रेझर ओढता, त्यासाठी एवढा का वेळ घेता? नीनाच्या ह्या प्रश्नावर नानूचं उत्तर ठरलेलं असेल. अगं गुळगुळीत स्वच्छ दाढी मिशा विरहित चेहरा हे तर नानू गंभीरचं व्यवच्छेदक लक्षण आहे. लोक टकामका बघतात माझ्याकडे, ते काय उगाच. कधी कधी विचारतात सुद्धा, कुठलं लोशन वापरता, कुठल्या कंपनीचा रेझर वापरता. तुला सांगतो नीना, रेझर कंपनीवाले ना त्यांच्या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून माझी नियुक्ती करतील. आणि मग तेव्हा कळेल तुला माझ्या अजिबात नसलेल्या दाढी मिशीचं महत्त्व. अगं संबंध गावात आहे का असा कोणी लाल ज्याचे माझ्या इतके गुळगुळीत आहेत गाल? आता याच्यावर नीना काय बोलणार सांगा. तुम्ही आणि तुमची अजिबात नसलेली दाढी मिशी, एवढा एकच उद्गार काढून ती पुढच्या कामाला लागायची. नानूच्या आंघोळीचंही तसंच. अंग घासून 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 तो आंघोळ करायचा. बराच वेळ जायचा त्यात. नीना म्हणायची, अहो झिजून जाल एका दिवशी. आंघोळ झाल्यावर तो स्वतःला पुढच्या म्हणजे कपडे निवडीच्या कार्यक्रमाला वाहून घ्यायचा. आजच्या दिवशी कुठला शर्ट अंगात चढवायचा, कुठल्या पॅन्टमध्ये पाय घालायचे, कुठला पट्टा कमरेला आवळायचा. यात तो इतका म्हणून वेळ घालवायचा की त्याच्यापुढे पोशाख पुरुष माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची कपडे निवड म्हणजे काही नाही. एकूणच गुळगुळीत दाढी मिशी, उंची कपडे, यामुळे नानूचं व्यक्तिमत्व एकदम खुलून दिसायचं. तो मोठा रुबाबदार दिसायचा. आणखीन एका बाबतीत नानू भलता दक्ष असायचा.
नीनानं केलेला सकाळचा नाश्ता पोटात ढकलून घड्याळात 9 वाजल्याचे 9 ठोके पूर्ण होण्याआधी तो घरातनं बाहेर पडायचा. घड्याळानं 9वा ठोका दिल्यावर सुद्धा आपण घरात राहिलो तर घर कोसळून पडेल अशी भीती वाटल्याप्रमाणे हातात ब्रीफकेस घेऊन तो घाईघाईत घराच्या बाहेर पडायचा. 5 पावलं चालून झाल्यानंतर मागे वळून दारात उभ्या असलेल्या नीनाकडे बघून तो उडतं चुंबन हवेत सोडून द्यायचा. त्याचं हवेतलं चुंबन तिथल्या तिथे उभी राहून आणि उंच उडी मारून ते पकडल्याचा अभिनय नीना करायची, हसायची. एकूणच काय तर नानूची सगळी कामं मिनिटाच्या हिशोबात चालायची. वेळेचा अपव्यय त्याला अजिबात सहन होत नसे. तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे नानू 9:16 बसस्टॉपवर पोहोचला. आता नेहमीची बस यायला 2च मिनिटांचा अवधी बाकी होता आणि तेवढ्यात एक वॅगनार मारुती गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. खाड दिशी दार उघडून एक जण बाहेर आला आणि नानूला म्हणाला, अरे साहेब, अजून आपण इथंच उभे, मंडळी खोळंबलीत ना. आणि नानू त्याला काही सांगायला जाणार तोच त्याने नानूच्या नाकावर रुमाल ठेवला आणि त्याला गाडीत बसून पुढच्या क्षणी ती गाडी निघाली. ही कृती इतक्या सफाईनं करण्यात आली की आजूबाजूच्या कोणाला नानूचं अपहरण झालं हे लक्षातच आलं नाही. आणि नानू तर काय स्वतः बेशुद्ध अवस्थेत होता. नानू शुद्धीवर आला तेव्हा आपण एका खोलीतल्या आराम खुर्चीत असल्याचं त्याला जाणवलं. त्यांनी पटकन घड्याळात बघितलं. 10:10 झाली होती. तर यावेळी आपण ऑफिसमध्ये असायला हवे होतो. इथे या आराम खुर्चीत कसं काय आपण पोहोचलो. तेवढ्यात 4 तरुण त्याच्याजवळ आले. त्यांच्या अंगावर नवे कोरे सफारी सूट होते. ते चौघेही मोठे रुबाबदार दिसत होते. त्यांच्यापैकी एकानं त्याला काहीतरी विचारलं. चेहऱ्यावर हास्य पसरवत एक जण नानूकडे बघत म्हणाला, काय मग, झाली ना मस्त झोप, फ्रेश दिसतोय. आपल्याला आता कार्यक्रमाला निघायचं आहे नाही का. कार्यक्रम? कसला कार्यक्रम हो? नाही पण आपण आहात कोण आणि मी आहे कुठे आता. नानूनं सटा 4 प्रश्न उपस्थित केले. अरे सत्यम मॉलचं उद्घाटन होणार आहे ना तुमच्या हस्ते, विसरला का तुम्ही. असं विसरून कसं चालेल साहेब. आणखीन 15-1 मिनिटात आपल्याला तिथं पोहोचायला पाहिजे. कपडे घाला का मी चढवू तुमच्या अंगावर. त्यांच्यातल्याच एका सफारी सूटवाल्यानं नानूची आस्थेवाईक चौकशी करून त्याचं लक्ष खुर्चीवर ठेवलेल्या नव्या कोऱ्या कपड्यांकडे वेधवलं. हे कपडे मी घालायचे? कोणाचे कपडे आहेत ते, आणि ते मी का म्हणून अंगावर चढवायचे. नानूला प्रश्नावर प्रश्न पडत चालले होते. अरे दुसऱ्या कोणाचे कपडे, तुमचेच. आधी अंगावरचे तर कपडे काढा. तेवढ्यात तिसरा म्हणाला, चला साहेब घाई करा, कपडे बदला ना. नानू म्हणाला, हे बघा, तुमचा मंडळींचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुम्ही ज्या कोणाला त्या उद्घाटन समारंभाला घेऊ जाऊ बघताय ना तो मी नव्हेच. काय साहेब नाटकातल्या लखोबा लोखंड्याचा डायलॉग मारतोय, तो मी नव्हेच. चला लवकर कपडे चढवा, आपल्याला तिथं पोहोचायला 1 मिनिटाचा पण उशीर होता कामा नाही. अहो पण मॉलचं उद्घाटन करणारा तो मीच आहे याची खात्री नको का पटायला. आमची खात्री गावाच पटली नाही. प्रश्न येतो तुमच्या खात्रीचा, तो तेवढा महत्त्वाचा नाही आहे. हे मंत्र्याचे कपडे अंगावर चढवा म्हणजे आपोआप पटेल तुमची पण खात्री. मंत्र्याचे कपडे? अहो कुठल्या मंत्र्याचे कपडे? उद्घाटन करायला आमंत्रित केलेल्या मंत्र्याचे कपडे, म्हणजे तुमचेच की. अहो पण मी मंत्री नाही आहे. कुठल्या मंत्र्याची माझी ओळखसुद्धा नाही आहे. कुठलाही मंत्री माझा नातेवाईक नाही आहे. कुठल्याही मंत्र्याच्या जवळपास मी कधी फिरकलेलो सुद्धा नाही आहे. अरे म्हणून काय झालं, मंत्री व्हायला काय अक्कल लागते का. तुम्ही व्हा ना मंत्री. आम्ही काय तुम्हाला आयुष्यभर मंत्री व्हा म्हणून सांगतोय का. अच्छा, म्हणजे आऊट घटकेचा मंत्री होऊ का. बरोबर बोलला, आऊट घटकेचा मंत्री व्हा, उद्घाटन करा. एकदा उद्घाटन सोहळा पार पाडला का मग तुम्ही काय मंत्री नाही. झालं का मग. आणखीन एकानं नानूची समजूत काढत पुढे म्हणालं, हे बघ आता तू कपडे चढवतो का गप गुमान. वेळ भरा पुढं जातोय, लक्षात येत नाही का तुझ्या. आपल्याला सगळं कसं वेळेवर व्हायला पाहिजे. अरे काय चाललं रे तुमचं, ऐकत नाही का तो. ऐकत नसेल तर तुम्ही दोघं चढवा ना त्याच्या अंगावर कपडे. एक जण अधिकारवाणीनं म्हणाला, तो बहुतेक त्यांचा म्होरक्या असावा. आता अधिक ताणण्यात अर्थ नसल्याचं नानूला जाणवलं.
कपडे घेऊन पुढे सरसावणाऱ्याकडे बघत तो म्हणाला, नाही नाही, मी घालतो कपडे, पण तुमच्याकडनं मोठी चूक होती आहे तेवढं लक्षात असू द्या. हे बघे, चूक का बरोबर ते बघायला वेळ नाही आमच्याकडं. चल चढाव कपडे, निघायचं आपल्याला लगेच. आता मात्र नानूचा नाईलाज झाला. त्यांनी मुकाट्यानं आपल्या अंगावरचे शर्ट पॅन्ट उतरवून टाकले आणि त्यांनी दिलेले कपडे चढवायला सुरुवात केली. कमरेला सुरवार, अंगात काहीसा ढगळ कुडता, त्याच्यावर गळाबंद जॅकेट, पायात किमती बूट. त्यांनी समोरच्या आरशात बघितलं आणि तो एकदम आ वासून बघतच राहिला. या मंत्र्यांच्या कपड्यात आपण किती रुबाबदार दिसतोय. तेवढ्यात एकानं त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली, दुसऱ्यानं डोळ्यांवर गॉगल चढवला. नानूला प्रश्नच पडला की समोरचं रूप नानू गंभीर हे नाव धारण करणाऱ्या आपलं का नाव नसलेल्या त्या मंत्र्याचं. बघितलं का नाही, मी सांगितलं होतं का नाही, हा माणूस मंत्री म्हणून एकदम शोभून दिसतो म्हणून. असं एकानं दुसऱ्याला म्हटलं आणि नानू मंत्र्यासारखा दिसतो यावर जणू शिक्कामोर्तब झालं. तेवढ्यात एक जण नानूकडे बघत म्हणाला, हे बघा, आता तुमचं नाव खाशाबा केरबा पाटील काय? आमच्या राज्याचे बिनखात्याचे मंत्री. तुमच्या हस्ते सत्यम मॉलचं उद्घाटन व्हायचे ठीक 11:15 वाजता. आणि लक्षात द्यावा, 11:15 म्हणजे 11:15. 1 मिनिटसुद्धा इकडं तिकडं चालणार नाही. आणि मग मध्यभागी बिनखात्याचे मंत्री खाशाबा केरबा पाटलांच्या वेशातला नानू गंभीर आणि त्याच्या मागे पुढे उजव्या डाव्या बाजूला 4 सफारी सूटवाले बाहेरच्या दिशेनं चालायला लागले. गाडीशी येऊन पोचले. एक जण ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला, दुसऱ्यानं दार उघडून आत प्रवेश केला, तिसऱ्यानं कोपरानं नानूला ढोसकलं आणि आत जाऊन बसा असं सुचवलं. नानू आत शिरला, पण दाराच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे त्याचं कपाळ आटपलं आणि ओय असा नानू चेतकारला. काय करतोय, काय करतो तू? अरे एक मंत्री आहे ना तू. रुबाबात चढायचं, रुबाबात उतरायचं, बावळाटासारखा आपटायचं नाही. नानूच्या मागून आणखीन एक जण त्याच्या शेजारी येऊन बसत बसत म्हणाला, आपण कुठल्याही परिस्थितीत पळून जाऊ नये म्हणून आपल्याला मध्यभागी बसवण्यात आलं हे नानूच्या लक्षात आलं. मोरक्या ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसला आणि म्हणाला, चल हान गाडी जाऊ दे जोरात, 15 मिनिटं राहिली. आपण नेमक्या कुठल्या जागी चाललोय हे विचारण्याकरता नानू तोंड उघडायला जाणार, तोच त्याच्या शेजारी बसलेला म्हणाला, आता मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक बरं का. इथून 5-1 किलोमीटर अंतरावर एक नवीन मॉल उघडण्यात आलं आहे. मॉलचं उद्घाटन बिनखात्याचे मंत्री खाशाबा केरबा पाटील यांच्या हस्ते म्हणजे तुझ्या हस्ते होणार आहे. माझ्या हस्ते मॉलचं उद्घाटन? मगाशी सांगितलं नाही का, तुझं नाव खाशाबा केरबा पाटील. हां, बारशाच्या वेळी बाळाच्या कानात त्याचं नाव सांगून कुर्र असा आवाज काढतात, तसा आवाज काढू का तुझ्या कानात? हां, लक्षात आलं ना? तुझं नाव खाशाबा केरबा पाटील, बिनखात्याचा मंत्री. आता पुढच्या कामाबद्दल सांगतो. तिथं पोचल्यावर गाडीतनं आयटीत उतरायचं. मगाशी दारापाशी धडपडला तसं अजिबात करायचं नाही परत. तू बाहेर आल्याबरोबर मॉलच्या दारात उभी असलेली मंडळी तुझ्या दिशेने धावत येतील. त्या सगळ्यांकडे बघून स्मितहास्य करायचं, हात जोडायचा, नमस्कार करायचा. त्याच्यानंतर तू त्यांच्या ताब्यात. आम्ही चौघे तुझे बॉडीगार्ड तुझ्या शेजारी वावरणार. ती मंडळी जे जे करू बघताय ते ते त्यांना करू द्यायचं. मुख्य म्हणजे दारावरची फीत सराईतपणे कापायची. टाळ्यांचा कडकडाट होईल तेव्हा मान उंटासारखी हलवायची. त्यानंतर सगळे तुला घेऊन आतल्या दालनात जाणार. चहा पाण्याची व्यवस्था असेल तिथं, पण जास्त वेळ तिथं घालवायचं नाही. तुमचं चालू द्या, मला निरोप द्या एवढं म्हणायचं, चालू पाडायचं, गाडीत बसायचं. हां, आम्ही असू तुझ्याबरोबर. मुख्य म्हणजे घाबरायचं, दचकायचं नाही. एकूणच चालणं, वागणं, बोलणं असं पाहिजे की त्यांना एवढासुद्धा संशय येता कामा नये. आलं का लक्षात? गाडी वेगात निघाली होती. नानूच्या पोटात भागबुक व्हायला लागलं. आपण या चांडाळ चौकडीच्या तावडीत सापडलो तरी कसे? मंत्र्याचा तोतया बनण्याची कामगिरी आपल्यावर सोपवण्यात आली आहे, पण आपण तोतया आहोत हे कोणाच्या लक्षात आलं तर आपल्या विरुद्ध तक्रार नोंदवली जाईल. पोलीस छापा टाकून आपल्याला पकडून नेतील. तुरुंगातल्या थंडगार फरशीवर आपल्याला बसावं लागेल. आधीच तिथे असलेले कैदी आपल्याकडे बघून फिदी फिदी हसतील, आपली थट्टा मस्करी करतील. आपल्याला वकील मिळणार नाही. न्यायाधीश साहेब आपल्याला शिक्षा सुनावतील. 15 वर्ष सक्त मजुरी. 15 वर्षांनंतर शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर नीना आपल्याला घेऊन जायला येईल.
15 वर्षात तिचे केस पिकलेले असतील. संसाराच्या खस्ता एकटीनंच खायला लागल्या, त्यामुळे तिला आजार जडलेला असेल. आपणही खंगलेलो असू. आपल्या काळ्याकुट्ट भविष्य काळाची दृश्य एकामागून एक नजरेसमोर आणून नानूला घाम फुटला. त्याचं डोकं गरगरायला लागलं. दरम्यान उद्घाटनाच्या निमित्तानं सजवलेला मॉल नानूला लांबनं दिसायला लागला. मॉलच्या दाराशी स्त्री पुरुषांची गर्दी होती. नानूचं हृदय धाड 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 वाजायला लागलं. त्याच्या घशाला कोरड पाडायला लागली. हातपाय थरथरायला लागले. असहाय्य मुद्रेनं तो डाव्या उजव्या बाजूला बघायला लागला. नानूची गर्भगळीत अवस्था त्याच्या शेजारी बसलेल्याच्या लक्षात आली असावी, कारण तो पहिलीट करणीला धीर देतात त्या सुरात म्हणाला, घाबरू नको रे, आम्ही चौघं आहोत तुझ्या पाठीशी. मंत्र्याचं नाटक वाटवायचं आहे ना, ते फक्त 10-1 मिनिटासाठी जमून जाईल. म्हणजे जमलंच पाहिजे. काम कर, दीर्घ श्वास घे, रिलॅक्स हो, धैर्यानं प्रसंगाला सामोरा जा. नाहीतर तुला तिथं खाली उतरून आम्ही चौघं निघून जाऊ. मग तुम्ही आणि ते मॉलवाले. नाही नको, मी करतो, प्रयत्न करतो मी. वत्सा, तुझं कल्याण असो, यशस्वी हो, तुझ्या प्रयत्नांना यश येणार. अरे आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. दरम्यान गाडी मॉलच्या दाराशी उभी राहिली. सगळ्यात प्रथम म्होरक्या बाहेर आला. त्यांनी आदबीनं मागचं दार उघडलं. दुसरा एक बाहेर आला आणि नानू बिळातून बाहेर येणाऱ्या उंदराप्रमाणे इकडे तिकडे बघत बाहेर आला. मंत्री महोदय आले, मंत्री महोदय आले, एकच गिल्ला झाला. मॉलच्या दरवाजापाशी उभे असलेले 8-15 जण गाडीच्या जवळ आले. अरे काय करतोय, काय चला, गर्दी कशाला करतोय, बाजूला व्हा, साहेबांना वाढ द्या, गर्दी करू नका, साहेबाला वाढ द्या. नानूनं हात जोडून सगळ्यांना मंत्री छाप नमस्कार केला आणि पाऊल पुढे टाकलं ते नेमकं तिथे पडलेल्या केळीच्या सालीवर. नानू दाणदिशी खाली आपटायच्या घाईत आला, पण दोघांनी त्याच्या काखेत हात घातला, त्याला सावरलं. पण काहींच्या नजरेतनं ते दृश्य सुटलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर फुक्कन हसू फुटलं. नानूच्या ते गावीही नव्हतं म्हणून बरं, नाही तर तो जास्तच नर्वस झाला असता. कोणीतरी नानूकडे बघत आदरानं शिगोशिक भरलेल्या आवाजात म्हणाला, या ना, या सर, इकडनं असे या. नानू मॉलच्या दर्शनी दाराजवळ पोचला. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या 5 सुवासिनी तत्परतेनं त्याच्यासमोर हजर झाल्या. चेहऱ्यावर बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेल्या, उंची वस्त्र परिधान केलेल्या त्या 5 एक जण पुढे आली. तिने नानूच्या कपाळाला टिळा लावला. दुसरीनं त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला. तिसरीनं त्याच्या हातात फुलांचा गुच्छ दिला. पुढच्याच क्षणी 5ही सुवासिनींनी त्याला ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू केला. मधुर संगीत वाजायला लागलं. कसलेल्या नटाप्रमाणे नानूनं आपल्या चेहऱ्यावर हास्य पसरवलं. तेवढ्यात त्या बाजूला झाल्या. कुणीतरी नानूच्या हातातला गुच्छ घेतला. नानूला थोडंसं पुढं जायची विनंती करण्यात आली. मॉलच्या दाराशी बांधलेल्या लाल रंगाच्या आडव्या फितीजवळ नानू उभा राहिला. पलीकडे उभे असलेले छायाचित्रकार खटा तसबिरी खेचायला लागले. एक सुंदर तरुणी हातात लहानसा ट्रे घेऊन नानूच्या जवळ आली. नानूनं ट्रेमध्ये ठेवलेली कात्री हातात घेतली आणि फीत कापायला घेतली, पण ती फीत कापली गेलीच नाही. टाळ्यांचा एका क्षणासाठी कडकडाट झाला, पण तो लगेच हवेत विरूनही गेला. दात ओठ खात नानू फीत कापायच्या प्रयत्नाला लागला, पण कशी कोण जाणे ती फीत काही कापली जात नव्हती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली आणि पुढच्या क्षणी फितीचे 2 तुकडे करण्यात नानूला यश मिळालं. सगळ्यांनी मनापासून टाळ्यांचा कडकडाट केला. त्या आवाजात नानूनं सोडलेला सुटकेचा निश्वास सुदैवानं कुणाच्याही कानी पडला नाही. सर यू आर वेलकम सर. या सर, मॉलमध्ये चक्कर मारूयात ना सर. नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, मला निघायला हवं. पक्षाची बैठक आहे, आता मला रजा द्या. नाही, अरे कोणीतरी साहेबांना कोल्ड्रिंक आणून दे की. कोल्ड्रिंकचा पेला पुढे केला गेला. थंडगार पेय पोटात जाताच नानूला फाड शिंका यायला लागल्या. त्या शिंका थांबेच नात. नानूनं त्याच अवस्थेत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. मंडळी, आणखी तुम्हा सर्वांना आणखी माझ्या शुभेच्छा. आणखी येणारा काळ आणखी तुमच्या मॉलला खूप खूप अच्छे दिवस आणखी आणेल. नानूला तेवढ्यात त्या चौघांपैकी एकानं कोपरानं ढोसकलं. आता काढता पाय घ्यायची वेळ आली हे नानूच्या लक्षात आलं. त्याने घुमजाव केला. अरे असं कसं, एवढ्यात कसं जाता येईल सर, चहा पाणी नाश्ता वाट बघतोय. अरे कोणीतरी पेढ्याचं ताट आणा, पेढे घेऊन जा साहेब. पण ते सगळं ऐकायच्या मनस्थितीत नानू आत्ता नव्हता. केव्हा एकदा आपण मोटारीजवळ जातो आणि मोटारीत आपला जीव घालतो असं त्याला झालं होतं. भरभर चालत नानू मोटारीकडे पोहोचला सुद्धा. कुणीतरी दार उघडलं. नानू आत बसला. पुन्हा एकदा त्याचा कपाळ मोक्ष झाला.
उत्साहानं उगू बघणाऱ्या टेंगळाला कुरवाळत नानू म्हणाला, मालेकरे सगळे चला की निघा की आता. गाडी निघाली. नानूनं सीट मागच्या आरशातनं बघितलं. मॉलच्या दाराशी उभी असलेली गर्दी हात हलवून त्याला टाटा करत होती. बसल्या बसल्या हात हलवत नानूही उत्साहानं म्हणाला, टाटा टाटा, बाय 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 बाय. आणि आतमध्ये मोठ्यांदा म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा. गाडीनं वेग घेतला. 5-10 मिनिटाचा प्रवास झाल्यावर एकेकाला कंठ फुटायला लागला. छान, एकदम बेस्ट. पण काय रे, तुला इतक्या शिंका कशा काय आल्या? नानू लाजला आणि म्हणाला, नाही काय आहे, मला आहे ना कोल्ड्रिंकची ॲलर्जी आहे. अहो शेजारी कोणी कोल्ड्रिंक पित असेल ना तरी मला शिंका येतात. त्या गडबडीत मी साप विसरलो ते. आणि मग पुढच्या शिंकांवर शिंका आल्या रे, हा कार्यक्रम करायला लागला मला. ते असो, तेवढं सोडलं तर बाकी सगळं उत्तमरित्या मनासारखं घडून आलंय. आता बस म्हणा बोंबलत. नानूने आश्चर्याने विचारलं, म्हणजे काय, कोण बोंबलणार? तो बिनखात्याचा बिनकामाचा मंत्री खाशाबा केरबा पाटील. त्याचं उद्घाटन करायचं काम भलताच कोणीतरी करून गेलं हे लक्षात आल्यावर तो बोंबाळणार नाही तर दुसरं काय करणार? काय आहे, आजकाल या मंत्रिपद भूषवणाऱ्यांना दुसऱ्यांच्या वेळेचं मुळी भान राहिलेलं नाही आहे. त्यांचं नेहमी एक ठरलेलं असतं, कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा जायचं. 1-1.5 तास उशीर म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काहीच नाही. माणसं खोळंबली आहेत, खोळंबू दे. ही मंडळी आपल्या सोयीनं उशिराच येणार, परवा नाही त्यांना कुणाची. आणि वेळेचं महत्त्व अजिबात नसणाऱ्यांना धडा शिकवायचा हा आमच्या या 4 जणांच्या संघटनेचं ध्येयच आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या मदतीनं हे नाटक केलं. आता तो खाशाबा केरबा पाटील नेहमीप्रमाणे उशिरा येणार आणि दुसऱ्याच कोणीतरी ठरल्यावेळी उद्घाटन करून गेल्याचं ऐकून खजील होणार. निदान पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वेळी तरी वेळेवर जाईल एवढी अपेक्षा. आणि आमच्या या प्रयत्नांना तुझी साथ मिळाली बरं का. तुझी निवड अशा करता केली की तुझी दाढी मिशी एकदम गुळगुळीत, रुबाबदार कपडे, तुझ्यावर नजर ठेवून होतो आम्ही. गेले 4 दिवस आम्ही तुझा पाठलागही करत होतो. तू घरातनं बाहेर कधी पडतोस, बसस्टॉपवर कधी येतो, सगळं पाठ झालं आम्हाला. आता यापुढे आम्हाला अशीच साथ दे. तू आमचा परमनंट आउट घटकेचा मंत्री. असंच 2-3 दणके देऊन टाकू, येथील सगळी मंडळी रुळावर, अशी आपण अपेक्षा करू, नाही का? दरम्यान नानूचं घर आलं. दाराशी गाडी उभी राहिली. नानू उतरला. चौघांनी निरोप दिला. दाराशी जाऊन उभा राहिला. घंटी वाजवली. नीनाची पावलं वाजली. 1-2 क्षण असेच गेले. नीनानं कडी सरकवली. दार उघडलं आणि ती बघतच राहिली. कोण हवं आहे, काय पाहिजे तुम्हाला, असं विचारायला लागली. नानू हसला तेव्हा नीनाला नानूची ओळख पटली आणि आय्या तुम्ही यावेळी या वेशात. आणि नेमक्या त्या क्षणी नानूला आपल्या अंगावरच्या शर्ट पॅन्टची आठवण झाली. आपली ब्रीफकेससुद्धा तिथेच राहिली. आता त्या चौघांशी संपर्क करणार कसा? आपल्याला तर त्यांचं नाव गाव काहीच माहीत नाही. नानूनं नीनाला सगळं सविस्तर सांगितलं तेव्हा नाक वाकडं करत नीना म्हणाली, अहो पण तुम्हाला या नसत्या उचापती सांगितल्या कोणी? गोत्यात आला असतात म्हणजे. आणि नेमकी त्या क्षणी दारावरची घंटा वाजली. बापरे, पोलीस पोचले काय आपल्या दाराशी? नानू स्वयंपाकघरात जाऊन लपला. नीना सगळं धैर्य एकवटून दाराशी गेली. दार उघडून बाहेर बघायला लागली. दारात सफारी सूटवाले 4 जण उभे होते. नानूची ब्रीफकेस पुढं करत म्हणाला तो, मिस्टरांना बोलवा. नाही पण असू दे, हे त्यांचे कपडे आणि त्यांची ब्रीफकेस तिथेच राहिली हे नंतर लक्षात आलं आमच्या, म्हणून आणून दिली. आणि काहीतरी आठवल्यासारखं म्हणाले, उद्याचं वर्तमानपत्र बघायला विसरू नका बरं का. आणि नीनाला पुढचं काहीही बोलू न देता ते आले तसे घाईघाईत निघूनही गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचं वर्तमानपत्र दाराशी पडलं. ते मोठ्या उत्सुकतेनं नीनानं पानं उलटवून बघितलं. चौकटीत एक बातमी होती, तोतया मंत्र्यानं केलं मॉलचं उद्घाटन. असं समजतं शेजारच्या आडगावातल्या मॉलचं उद्घाटन काल सकाळी 11:15 वाजता होतं. मंत्र्यासारखा पोशाख केलेल्या एकानं मॉलचं उद्घाटन करून झाल्यावर तब्बल तासानंतर खरे मंत्री खाशाबा केरबा पाटील तिथे उगवले. आयोजक संभ्रमित झाले. पण गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी पुढील 15-1 मिनिटात सगळी तयारी करून पुन्हा एकदा खऱ्या खुऱ्या मंत्री महोदयांकडनं उद्घाटन घडवून आणलं. एकाच मॉलचं 2दा उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ. बिनखात्याचे मंत्री खाशाबा केरबा पाटील यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलीस तोतया मंत्र्याच्या शोधात आहेत. नीना नानूकडे डोळे वटारून बघायला लागली. काहीतरी महत्त्वाचं सुचल्या टाळी वाजवत नानू म्हणाला, हे सगळं झालं ना ते गुळगुळीत दाढी मिशी आणि झकपक कापड्यांमुळे. यापुढे दाढी मिशी 4 दिवसांनंतर आणि प्राधान्य साध्या कापड्यांना. नीना जास्त डोळे विस्फारून नानूकडे बघत राहिली.
मित्रांनो, कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.